आणि म्हणून मला जाता तर सांगावंसं या ठिकाणी वाटतंय की क्षत्रिय आहेत म्हणून बाकीचा समाज आहे. आणि क्षत्रियांनी ज्यावेळेस आपण मगाशी मी वाक्य वापरलं की पूजेची व्यवस्था लावण्याचं काम काही जणांना दिलं, तर त्यामध्ये एक उल्लेख अशा प्रकारचा त्या ठिकाणी सापडतोय की पूजेकरता ज्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली, तर व्यवस्था करत असताना एक वाक्य वेगळं आहे माझ्या दृष्टीनं मी जे वापरतोय ते. तर त्या पूजेमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे बघा, की जो पूजा करणारा जो वर्ग असेल त्या पूजा करणाऱ्या वर्गानं ज्याची पूजा करायची आहे त्या वर्गाला नेहमी यजमानांना बोलवा. यजमान पद त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून यजमान कुणाला म्हणावे? मालक, पती, दाता याला यजमान अशा प्रकारचा शब्द वापरतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल कुठल्याही पूजेच्या स्थानी जो यजमान असतो तो वरच्या स्थानाला बसतो आणि जो पूजा करणारा तो नेहमी खालच्या बाजूला बसतो. आणि म्हणून या क्षत्रियांनी कुणी म्हणायचं काही कारण त्या ठिकाणी नाहीये. क्षत्रियांनी सर्वांना बरोबर त्या ठिकाणी ठेवलं. कुणाला खाली बसवायचं हे क्षत्रियांनी ठरवलं आणि कुणाला बाहेर बसवायचं हे सुद्धा क्षत्रियांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. तर अशा रीतीनं ही क्षत्रियांची जी काही कुलदैवत आहे आई तुळजाभवानी, तर तिचं सुद्धा वास्तव्य दंडकारण्यापासून या ठिकाणी चाललेलं आपल्याला आढळून येतंय. महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठ आहेत, तर या 3.5 शक्तिपीठाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, मगाशी सांगितलं तुम्हाला की हा संपूर्ण प्रदेश हा दंडकारण्याचा प्रदेश आहे. आणि या प्रदेशामध्ये ज्यावेळेस आपण या 3.5 शक्तिपीठाचा विचार केला, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, किंवा त्यानंतर माहूरची रेणुका असेल, आणि अर्धशक्तिपीठ म्हणून ज्याच्याकडे आपण वणीची सप्तशृंगी असेल, तर यांचा ज्यावेळेस आपण एखाद्या ओंकारामध्ये विचार करतो, तर त्यामध्ये असं आपल्याला दिसतंय अ म्हणजे माहूर आहे, उ म्हणजे उकार म्हणजे तुळजापूर आहे, मकार म्हणजे कोल्हापूर, आणि अर्ध मात्रा जी वरची आहे त्यामध्ये सप्तशृंगी त्याला स्थान त्या ठिकाणी दिले. सप्तशृंगी ज्याला आपण अर्धशक्तिपीठ म्हणतो, त्यामधले महत्त्वाचं आपल्याला दिसतंय की बाकीच्या 3 जे काही देवी आहेत, कोल्हापूर असेल, तुळजापूर आणि जे माहूर आहे, या तिन्ही देवतेला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता, मात्र सप्तशृंगीला त्या ठिकाणी आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाहीये. एका जी काही पठार असेल, दगड आहे, पहाड आहे, आणि या पहाडामध्ये जे शिल्प कोरलं गेलं, तर ते शिल्प म्हणजेच त्या ठिकाणी असणारी सप्तशृंगी देवी आहे. तर या रीतीनं ज्यावेळेस आपण पुन्हा तुळजापूरला या ठिकाणी येतो, तर तुळजापूरला येत असताना मगाशी मी तुम्हाला वाक्य वापरलं, ज्या परिसरामध्ये शिवरायांचं वास्तव्य आहे त्या परिसरातून साहजिकच आहे, रायगड असेल किंवा पन्हाळा आहे, प्रतापगड असेल, इथून कोल्हापूरचं स्थान फार जवळ आहे. मात्र तरीसुद्धा ही भोसले कुळाची कुलस्वामिनी म्हणून तुळजापूरकडे का पाहिलं जातं? त्याचं कारणच असं आहे की ही मगाशी म्हटलं तुम्हाला की वीरांची देवता आहे, क्षत्रियांची कुलदैवत आहे, महेश मर्दिनी आहे. आणि म्हणून या देवीचं जे काही पुढचं महात्म्य आपण पुढं पाहणारच आहोत, तर ती पाहत असताना मग याचा इतिहास नेमका काय, आपण 2 आधारे ही घटना किंवा जो काय अभ्यास असेल हा करत असतो. खास करून माझ्या बाबतीत मी बोलायचं झालं तर मी धर्माचाही अभ्यास या ठिकाणी करतो, कारण माझी कुलस्वामिनी आहे, माझं वास्तव्य तुळजापूरमध्ये आहे. मात्र मी धर्माला शास्त्राची जोड त्या ठिकाणी देत असतो. आजकाल अभ्यास करत असताना फार मोठ्या अडचणी त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. 2 वर्ग, एक वर्ग ज्याला आपण पुरोगामी म्हणता येईल, एक वर्ग प्रतिगामी म्हणता येईल. पुरोगामी प्रतिगामीच्या मधला एक वर्ग आहे ना, जो संदर्भावर बोलतोय, जे तुम्ही आम्ही आहोत. अडचण एवढ्या वाढायला लागल्या की 12 मावळाच पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन या ठिकाणी करतोय. 12 मावळमधल्या मावळ्यांचं, 12 मावळमध्ये असणाऱ्या सर्व जी काही वंशज आहेत यांचं अभिनंदन एवढ्या करता करतोय. आपला इतिहास आपण लिहायला सुरुवात केली आहे, आपला इतिहास आपण सांगायला सुरुवात केली आहे. इतिहास सांगण्याकरता आता आपल्याला कोणाची गरज त्या ठिकाणी पडत नाहीये. नाहीतर काय होतं की आपल्याला माहित आहे, वाघ झोपला की बाकीची जी काय असतील इतर श्वापद ती उड्या मारायला लागतात. तीच अवस्था आपली त्या ठिकाणी झाली. आणि वाघ आता जागा झालेला आहे. वाघ जागा झाल्यानंतर आपल्या डरकळ्याने अनेकाची झोप त्या ठिकाणी उडणार आहे. खरा इतिहास आपल्या समोर त्या ठिकाणी येणार आहे. आणि तशाच प्रकारे आपल्या विचाराशी बांधील असणारा मी, आणि म्हणूनच कदाचित आपण मला तुळजाभवानी मांडण्याची संधी या ठिकाणी दिली. तर ही संधी मांडत असताना, संधी सांगत असताना, मग तुळजापूरचं प्राचीनत्व काय,
माझा उद्देश सांगण्याचा होता की धर्माला आपण संदर्भाच्या आधारे, विज्ञानाच्या आधारे त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. मग बाकीच्याची ताकद त्या ठिकाणी होत नाही. नाहीतर मग अलीकडच्या कालखंडामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पुरोगामित्व या ठिकाणी यायला लागलेलं आहे की आपल्या असणाऱ्या देवदेवता असतील यांना वाईट शब्द त्या ठिकाणी उच्चारणे, नको त्या शंका त्या ठिकाणी उपस्थित करणे, कुठला सणवार आला की त्या ठिकाणी शंका यांच्या मनामध्ये येते. बाकीच्या वेळेला यांच्या कुठं जातात शंका मला कळत नाहीये. हा वर्ग आपलाच आहे. या वर्गाला सुद्धा आपण आता वेगळ्या पद्धतीने सांगायला हवं. नाहीतर आपला जो इतिहास जर पाठीमागचा पाहिला त्यामध्ये आपण पाहू शकतो इसवी पूर्व कालखंडामध्ये बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर अशोकाचा कारकीर्द जर आपण पाहिली आणि त्याच्यानंतर अशोकाच्या कारकिर्दीपर्यंत पासून ते 90 शतक जर आपण पाहिलं, म्हणजे साधारणपणे 1000 वर्ष या हिंदू धर्माच्या बाबतीत जर आपण पाहिलं की बौद्ध धर्माचं त्याच्यावर आक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच अशोकाच्या कारकिर्दीमध्ये तर सर्व भारत आशिया खंड जवळपास बौद्धमय झालेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतोय. आणि म्हणून कधी काळी अफगाणिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत पसरलेला हा जो धर्म होता तो धर्म आता केवळ छोट्याशा भारतामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यानंतर जैनाची आक्रमण आली किंवा जैनांचं त्या ठिकाणी असणारं धर्मप्रसार त्या ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर जवळपास 800 वर्ष मुस्लिमांचं राज्य या ठिकाणी राहिलं आणि मग पुन्हा 150 वर्ष इंग्रजांचं राज्य राहिलं. आपलं आहे काय मग? म्हणजे गुलामीमध्ये आपले पारतंत्र्यामध्ये किती वर्ष गेली, आता कुठतर व्यवस्थित चाललंय. 50-60 वर्ष स्वातंत्र्य झाली, अनेक अशा प्रकारचे विचारवंत धर्मामध्ये निर्माण व्हायला लागले आणि पुन्हा एकदा आपण संकटात येतो किंवा काय अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. आपले जे काही पूर्वज फार द्रष्टे होते, छत्रपती शिवाजी महाराज फार द्रष्टे होते. आपण कुठलाही किल्ला पहा, कुठल्याही किल्ल्यावर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला या असणाऱ्या भवानीची मूर्ती त्या ठिकाणी दिसते. तिला नावं वेगळी असतील, मात्र कुठेही गेलात तुम्ही तर तिथं देवीची मूर्ती आपल्याला दिसते. आणि आज आपण धर्मावर त्या ठिकाणी आक्रमण या ठिकाणी करायला लागलो, शंका त्या ठिकाणी उपस्थित करायला लागलो. तुम्हीच वाचन करा आणि तुमचं समर्थन त्या ठिकाणी करा. अशा प्रकारच्या मंडळीला माझ्याकडे तर उत्तर नसताना मी उत्तरही देत नाहीये. कारण का की तुमचा 2 अंगांना जो अभ्यास असतो तो अभ्यास त्या ठिकाणी झालेला नसतो. असो, तुळजापूरचा या ठिकाणी अभ्यास करत असताना जो दंडकारण्याचा आपण आढावा घेत असतो, तर हा आढावा घेत असताना या दंडकारण्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये एक कर्दम ऋषी नावाचे एक ऋषी होते आणि त्या ऋषीची जी पत्नी होती तिचं नाव आहे सती अनुभूती. काय काय गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये प्रत्येक गोष्टीला पुरावा देता येतोच असं नाही. काही गोष्टी मौखिक असतात, तर या मौखिक गोष्टी सुद्धा आपण स्वीकारल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट लिखित त्या ठिकाणी सापडत नाहीये. तर ही जी काय असेल, ही पारंपरिकपणे चाललेली जी काही कथा असेल, ही कथा या ठिकाणी आपण पाहायला लागलो की कर्दम ऋषी होते, त्यांची जी पत्नी होती तिचं नाव आहे सती अनुभूती. आणि ज्यावेळेस ती गरोदर राहिली तर त्याच वेळेला काय झालंय की या असणाऱ्या कर्दम ऋषीचं निधन त्या ठिकाणी झालं. आणि निधन झाल्यानंतर ही जी काही सती होती, ही सती जायला त्या ठिकाणी निघाली. तिचं नावच आहे सती अनुभूती. ती सती जायला त्या ठिकाणी ज्यावेळेस निघाली तर सती जात असतानाच बाकीच्या लोकांनी सांगितलं की आपला जो काही बालक आहे पोटामध्ये वाढतोय त्याच्याकरता तुम्ही आता मागे राहिलं पाहिजे. आणि म्हणून सर्वांना मान देऊन ही सती अनुभूती त्या ठिकाणी मागे राहिली. बघा, पुन्हा एकदा आपण प्रश्न त्या ठिकाणी पडतो, देवीच्या रूपानं खऱ्या अर्थानं ज्या दंडकारण्यामध्ये जिथं या तुळजाभवानीचं वास्तव आहे, तर त्यावेळेला सतीप्रथा बंद करण्याचं काम इसवी पूर्व कालखंडामध्ये इथंच झालं आपल्याला दिसून येतंय. तुम्हाला आणखी काय पाहिजे वेगळं? पण तर ही जी सती अनुभूती होती ही पाठीमागे राहिली आणि कठोर अशा प्रकारची ज्यावेळेस या दंडकारण्यामध्ये तपश्चर्या करायला लागली तर त्यावेळेला तिच्यावर जे कुकुर नावाचा राक्षस होता याची नजर पडली आणि तिचा विनयभंग करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला गेला तर आपल्याला वाचवण्याकरता तिनं जी देवीची जी काही त्या ठिकाणी हाक मारलेल्या देवीला किंवा तिची प्रार्थना त्या देवीसाठी केली आणि त्या प्रार्थनेला धावून जी देवीचं त्या ठिकाणी आगमन या दंडकारण्यामध्ये झालं आणि पटकन देवी आली, तिची सुटका त्या ठिकाणी राक्षसापासून केली. आणि म्हणून या सती अनुभूतीनं जो एक त्या देवीला वरदान मागितलं सर्वांसाठी, ते सांगितलं की माझी जशी तू सुटका केली, दुःखापासून माझी सुटका केली, संकटापासून माझी जशी सुटका केली, तू माझ्या असणाऱ्या दुःखासाठी त्वरित धावून आली, तसंच बाकीच्यासाठी तू जायला पाहिजे. म्हणून तू या ठिकाणी तुझं वास्तव्य कर. आणि म्हणून
ही जी काय असणारी आपली जी दिवी असेल या दंडकारण्याच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी विसावली आणि त्या देवीला सत्यानुभूतीनं जो पहिला आवाज दिला असेल, पहिल्यांदा ती हाक मारली की तू माझ्या असणाऱ्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती तू त्वरिता, त्वरितापासून शब्द पडला तुळजा, तुळजापासून शब्द पडला तुळजा आणि तुळजापूरपासून तुळजा भवानी. अशा प्रकारचं ही जी काही तुळजा भवानीचं नामाभिधान त्या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळून येत आहे. तर ही जी काय असणारी दिवी असेल ही दिवी त्या ठिकाणी वास्तव्य करताना आपल्याला आढळून येते. तर या असणाऱ्या गावाचं प्राचीन नाव चिंचपूर. कारण आज जर आपण तुळजापूरला आलो, तुळजापूरचं ज्यावेळेस प्राचीन कालखंड पाहतो, तुळजापूरचं देवस्थान हे प्राचीन असलं तरी तुळजापूरचं देवीचं ठाणं प्राचीन आहे. मात्र तुळजापूर गावाचं जी काय असेल ते गावाचं ठाणं मात्र अजिबात प्राचीन नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे ही डोंगरातली देवी आहे. कारण का की ज्यावेळेस आपण एखाद्या गावचं प्राचीनत्व पाहायला लागतो तर तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी काही खुणा, पाऊल खुणा असतात इतिहासाच्या, त्या पाऊल खुणा तिथं आपल्याला पाहायला आढळल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत. मात्र इथं तशा प्रकारच्या पाऊल खुणा आपल्याला आढळून येत नाहीत. कुठल्याही प्रकारचं प्राचीन मंदिर त्या ठिकाणी गावामध्ये म्हणतोय तुळजापूरच्या परिसरामध्ये तिथं आढळून येत नाहीये. दुसरं आणखी महत्त्वाचं जर पाहायचं असेल तर तुळजापूर गावाला शिव नाही असंही आपल्याला दिसतंय. म्हणजे ज्याला आपण जमिनीची हद्द असते तर जमिनीची हद्द आपल्याला अजिबात दिसून येत नाहीये. म्हणजेच एकंदर तुळजापूरच्या बाहेर पडला तर लगेच धाकट्या तुळजापूरची शिव दिसेल, बाजूला जर गेला तर आपशिंग्याची शिव तुम्हाला दिसेल आणि तुम्ही जो घाट चढताय तो घाटाच्या वरपर्यंत तुम्हाला झाला असेल आपशिंगा जो काय गाव आहे त्याची शिव त्या ठिकाणी दिसते. याच्यापेक्षा मला वाटत नाही की प्राचीनत्व सांगण्याकरता आणखी कुठल्या गोष्टीची गरज आहे. तर अशा रीतीनं ही जी काही प्राचीन असेल या तुळजापूरचं प्राचीनत्व, चिंचपूर म्हणजे जिथं चिंचची झाडं होती आणि या झाडी झुडपामध्ये असणारी जी काही तुळजाभवानीचं वास्तव्य त्या ठिकाणी प्राचीन कालखंडापासून राहिलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येतंय. हा धार्मिक भाग, हा झाला मौखिक भाग. मात्र ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये येतो, इतिहासामध्ये आल्यानंतर तुळजाभवानीचे प्राचीन संदर्भ मग आपल्याला कुठं सापडतात. तर हे प्राचीन संदर्भ पाहता असताना आपल्याला जो पहिला एक शिलालेख सापडतो तुळजाभवानीच्या बाबतीतला, तर हा शिलालेख आहे तुळजापूर तालुक्यातलं सावरगाव नावाचं गाव आहे. या सावरगावमध्ये एक इसवी सन 1164 सालचा एक शिलालेख सापडलेला आहे आणि तो शिलालेख आहे कदंब राजांचा. कदंब बरोडदेव नावाचा जो काही राजा त्या ठिकाणी आहे, तर त्यानं देवीला एक दानपत्र दिलं आहे. त्याचा जो काही सेवक आहे भाली त्याचं नाव आहे. या भालीनं भवानी करता जो मळा असेल त्या मळ्याचं दान दिलं, अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला या सावरगाव मधल्या शिलालेखामध्ये आढळून येतो. आणि हा शिलालेख आजही आपल्याला जर पाहिला तर तो शिलालेख तिथं असणारं मल्लिकार्जुन जे काही मंदिर आहे या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये हा शिलालेख तिथं पाहायला आपल्याला आढळून येतो. दुसरा उल्लेख आपल्याला पाहता येईल तर तो दुसरा उल्लेख असा आहे की तुळजाभवानी लिहिलेला पहिला शब्द तो सुद्धा एका शिलालेखामध्ये आढळून आलेला आहे. आणि तो शिलालेख आपल्याला काटी नावाचं जे गाव आहे तुळजापूरपासून जवळच आहे ते, तर या काटी गावामध्ये इसवी सन 1398 सालचा एक शिलालेख तिथं सापडलेला आहे. तोही तिथल्या असणाऱ्या एक मारुतीच्या मंदिराला पाठीमागं कुणीतरी लावून ठेवलेला आहे. म्हणजेच दुसरीकडे मंदिर असावं आणि तिथं आणून तो शिलालेख त्या मंदिराला अडकवलेला असावा. तर या असणाऱ्या शिलालेखामध्ये हा बहामनीचा जो सेवक आहे 1398 साली फिरोजशाह बहामनीच्या कालखंडातला हा जो त्याचा सेवक आहे, तर या सेवकानं परसराम गोसावी त्याचं नाव आहे. या परसराम गोसावीनं त्या शिलालेखामध्ये त्या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे, तर तो वर्णनामध्ये म्हणतोय की मी तुळजापूरला गेलो, तुळजाभवानीच्या देवीची प्रतिष्ठापना केली, पूजेची व्यवस्था त्या ठिकाणी लावली, ओवऱ्या बांधल्या. म्हणजेच एकंदर आपल्याला असं म्हणता येईल की तुळजाभवानीची जी मूर्ती असेल, मग काय बदल पुढच्या कालखंडामध्ये झाले असतील त्याचे काही कुठे इतिहास सापडत नाहीये. मात्र तुळजाभवानीची जी काही मूर्ती असेल बसवल्याचा जो काही पहिला संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला सापडतोय तर तो संदर्भ आहे इसवी सन 1358 ला. आणि तो संदर्भ कुठला आहे? फिरोजशाह बहामनीच्या कालखंडातला संदर्भ आहे. तर फिरोजशाह बहामनीच्या कालखंडामध्ये सुद्धा या देवीचं ठाणं होतं हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतंय. त्यानंतर आपल्याला जे आज मुख्य मंदिर दिसतंय तर त्या मंदिराची जी काही बांधकाम शैली जर आपण पाहिली तर ती बांधकाम शैली कुठली आहे? तर ही बांधकाम शैली आहे हेमाडपंथी शैली. म्हणजेच यादव कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः 1398 साली जो यादवांचं जे काही राज्य या ठिकाणी आलं, तर यादवांचा जो काही सेनापती होता, जो त्याचा प्रधान आहे हेमाद्री पंत पंडित, तर या पंडितानं या असणाऱ्या यादवाच्या आदेशानुसार आपल्या तुळजाभवानीची
जी काही मंदिर असेल यांचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळून येतंय. कारण का आज जर आपण मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे बांधकाम शैली असेल तुळजापूरची किंवा या असणाऱ्या मंदिराची, मुख्य मंदिराची ही बांधकाम शैली पूर्णतः हेमाडपंथी आहे. बाजूच्या ओवऱ्या वगैरे ही त्यानंतरच्या आहेत, त्याचा आपण पुढे इतिहास पाहणार आहोत. तर अशा रीतीनं ही जी काही हेमाडपंथी जी काही मंदिर असेल हे हेमाडपंथी मंदिर 1318 साली त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला आढळून येत आहे, त्याच्या अगोदर. आता त्यानंतर काय झालं बघा, मला सचिन भाऊचा म्हणजे काल सांगितलं होतं त्यांनी की थोडंसं सर्व कालखंडाचा तुम्ही आढावा घ्या. मुस्लिम कालखंडाचा आढावा त्या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपलं दुर्दैव म्हणू शकतो की बघा हे जे तुळजापूर आपल्याला दिसतंय या तुळजापूरवर 1318 पासून ते 1948 पर्यंत म्हणजे सलग 650 वर्ष महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो सलग 650 वर्ष इथं मुस्लिम अंमल राहिलेला आपल्याला आढळून येतोय. म्हणजे 1318ला बहामनीची सत्ता त्या ठिकाणी आली, यादवांचं राज्य बुडालं. बहामनीनंतर विजापूरची आदिलशाही त्या ठिकाणी आली. त्याच्यानंतर मोगल आले. मोगलानंतर हैदराबादचा निजाम त्या ठिकाणी आला, ज्या निजामानं शेवटची 225 वर्ष राज्यकारभार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एकंदर 650 वर्ष आपला जो तुळजापूरचा परिसर जो असा होता किंवा तुळजाभवानीचा काही जी काही हा जो परिसर आहे हा मुस्लिम अंमलाखाली राहिलेला आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय काय झालं याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की बहामनीच्या कालखंडातला एक संदर्भ आत्ताच मी तुम्हाला दिला की तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, हा एक संदर्भ मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतरचा दुसरा संदर्भ आपल्याला पाहायचा आहे की आदिलशहाच्या कालखंडामध्ये हे जे तुळजापूर आहे हे तुळजापूरचं आपल्याला, मी तर असं धाडसानं थोडंसं वेगळं वाक्य वापरतोय की आदिलशहाच्या कालखंडामध्ये तुळजापूरची व्यवस्था चांगली लागली असं आपल्याला या ठिकाणी इतिहास दिसतोय. अपवाद, वादातीत अपवाद म्हणजेच अफजल खानाचा आहे. मात्र बाकीचा जो उल्लेख आपण जर पाहिला आदिलशहाच्या कालखंडातला तर तो अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा दिसतोय. आपल्याला सर्वांना माहितीच असेल मागच्याच वर्षी तुळजाभवानीची एक सनद मी काढली होती. ती सनद आहे 1489 सालची. म्हणजे साधारणतः आदिलशाहीची स्थापना झाल्यानंतर तुळजाभवानीच्या पूजाच्या करता किंवा तुळजाभवानीची इथली व्यवस्था लागावी म्हणून पहिल्या आदिलशाहनं एक सनद या ठिकाणी दिलेली आहे. तर ती सनद दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक छान वाक्य आदिलशाहनं वापरलेलं आहे. तर त्यामध्ये तो आदिलशाह काय म्हणतोय, तुळजाभवानीच्या देवस्थानला तुळजाभवानीच्या असणाऱ्या पूजा अर्चेला कुणी इजा पोचवली तर हिंदूंना तो गायीची शपथ म्हणतोय आणि मुस्लिमांना कुराणची शपथ तो घालतोय. म्हणजे आदिलशाहच्या कालखंडामध्ये आपल्याला जर पाहिलं आपण तर अतिशय चांगल्या अशा प्रकारची व्यवस्था लावलेली सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळून येते. आणि आदिलशाहच्याच कालखंडामध्ये आणखी एक महत्वाचं घडलं तर ते म्हणजेच काय की आदिलशाहचा एक सेनापती, त्याचं नाव सापडत नाहीये, निंबाळकर. तर त्या निंबाळकरच्याच कालखंडामध्ये आपल्या जे काही तुळजापूरचं नामाभिमान झालं किंवा नामांतर झालं, चिंचपूरचं तुळजापूर झालं, असाही एक संदर्भ मला एका पुस्तकामध्ये आढळून आलेला आहे. म्हणजेच एकंदर ही जी काही आदिलशाही होती, आदिलशाहीच्या कारकिर्दीमध्ये ही जी काही तुळजापूर होतं, हे तुळजापूरची जी व्यवस्था होती ही व्यवस्था आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे लागलेली आढळून येते. आणखी ज्याचा एक उल्लेख आपल्याला मला करायचा आहे. भलेही मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 650 वर्ष इथं मुस्लिमांची सत्ता होती, मात्र तुळजापूरचं जे काही जहागीरदारी असेल, तुळजापूरची जी व्यवस्था लावण्याचं काम असेल, इथल्या परिसराचा सुभेदार नेमण्याचं काम कदाचित असेल तर आपल्या सुदैवानं असेल का त्या राज्यकर्त्यांनी केलं आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र आपलं सुदैव आपण समजूया की इथं हिंदूर जो काय असेल, कुणी सरदार असेल, याच्या ताब्यामध्ये तुळजापूर आपल्याला दिलेलं आढळून येत आहे. आणि खास करून हे जे तुळजापूर आहे जास्तीत जास्त वर्ष म्हणजे साधारणतः मी तर म्हणेन की या 650 वर्षापैकी कदाचित 250 ते 250 वर्ष तुळजापूर हे निंबाळकरच्या जहागिरीमध्ये राहिलेलं एका ठिकाणी आढळून येतं आपल्याला. कारण का की आता ज्याचं वर्णन आपण करायला लागलो की बहामनीची सत्ता आली, पुन्हा आदिलशहाची या ठिकाणी सत्ता आली, त्याच्यानंतर मोगलांची इथं सत्ता आली. मोगलांच्या सत्तेचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला मोगलांच्याच वतीनं रावरंभा निंबाळकर 1707 साली इथली जहागीर रावरंभाकडे त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे रावरंभा निंबाळकरची जहागिरी किती वर्ष चालली? जवळपास 1844 वर्ष चालली. 1844 पर्यंत पुढे चाललेली आहे. म्हणजे 150 वर्ष
निजामाच्या वतीनं राज्यकारभार करत असताना या निंबाळकर घराण्यानं तुळजापूरचं पावित्र्य जपण्याचं काम, तुळजापूरच्या असणारं तुळजाभवानीची व्यवस्था करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं असं आपल्याला आढळून येतंय. आणि म्हणून आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो, मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बघा, की जो सरदार निंबाळकर दरवाजा दिसतोय तो हा सरदार निंबाळकर नेमका कोण? तर मी आत्ताच त्याचं वर्णन केलं. राव रंभा निंबाळकर, ज्याच्या ताब्यामध्ये पुणे शहर जे होतं, तर ते हे पुणे शहर किंवा पुणे परिसर जो होता हा जवळपास 7 ते 8 वर्ष त्या ठिकाणी राहिलेला आपल्याला आढळून येतोय. हेच राव रंभा. तिथं बाजी कदम त्यांच्या वतीनं जो राज्यकारभार करतायत, म्हणजेच या राव रंभानं तुळजापूरचं जे काय असेल व्यवस्था लावण्याचं काम अतिशय चोखपणे या ठिकाणी केलं. आणि म्हणून साधारणतः 1990च्या दशकामध्ये तुळजापूरचं जे काही परिवर्तन, त्या ठिकाणी बांधकामं झाली मोठ्या प्रमाणात, जी काही पुढची महाद्वार वगैरे झाली, तर त्यावेळेला जो खालचा मुख्य दरवाजा आहे, या मुख्य दरवाजाला जे नाव दिलं तर तो आहे सरदार निंबाळकर दरवाजा. वास्तविक पाहता मी आपल्या माध्यमातून मागणी या ठिकाणी वारंवार करतोय की त्याला सरदार रावरंभा निंबाळकर दरवाजा अशा प्रकारचं नाव, पूर्णपणे नाव पाहिजे. कारण का त्याचा कागद आणखी एक सापडलेला आहे. मी थोडंसं या गडबडीमुळे थांबलेलो आहे. मात्र माझ्याकडे आणखी एक कागद उपलब्ध झालेला आहे आणि तो कागद म्हणजेच काय आहे, 1710 साली या रावरंभा निंबाळकरनी जे आज आपल्याला बाजूचं मंदिर दिसतंय, म्हणजे मुख्य दरवाजा जो दिसतोय आपल्याला सरदार निंबाळकर दरवाजा, जो गेल्यानंतर गणपतीच्या समोरचा सरदार निंबाळकर दरवाजा, तो दरवाजा, त्याच्या बाजूच्या पूर्ण परिसरातल्या ववऱ्या किंवा त्याची जी तटभिंत, तुळजाभवानीचं जर बांधकाम आपण मंदिरातलं खालचं मुख्य बांधकाम जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, साधारणतः 20-21 हजार स्क्वेअर मीटरवर हे बांधकाम आहे. तर हे बांधकाम ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला काय दिसतंय की हे किल्लेवजा बांधकाम आहे. आपलं बारकाईने लक्ष जात नाही, कारण काय की गर्दी आता वाढलेली आहे. मात्र मागच्या बाजूला मोठे 2 बुरुज तुळजाभवानीच्या मंदिराला आहेत, मोठे बुरुज आहेत. अशा प्रकारचं बांधकाम दिसतंय. आणि जर भिंत आपण पाहिली, याचं बारकाईने निरीक्षण करा. मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आपण दर्शन रांगेतून यायला लागलो आणि शेवटचा टप्पा पायऱ्या चढतो, वरच्या बाजूला आपल्याला भिंत लागते बघा. तर त्या भिंतीची जर रुंदी पाहिली, तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची जी तटभिंत आहे, या तटभिंतीची जर रुंदी आपण पाहिली तर 15-15 फुटाची तटभिंत आहे. म्हणजेच एकंदर भिंतीची रुंदी 15 फूट त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. तर हे जे बांधकाम करण्याचं काम या रावरंभा निंबाळकरने आपल्याला केलं. नुसतं बांधकाम करून रावरंभा थांबलेला आहे, तर आज तुळजापूरमध्ये कुठली पूजा कुणी करावी, सकाळपासून संध्याकाळची जी काही व्यवस्था लावण्याचं जे काम असेल, पूर्ण व्यवस्था लावण्याचं काम या रावरंभा निंबाळकरनी 1721 साली घालून दिलेलं आहे. आणि आज सुद्धा त्या 1721 साली त्यांनी लावलेली जी काही व्यवस्था असेल त्याच्यानुसारच आज सुद्धा मंदिरातलं अंतर्गत व्यवस्थापन त्याच्या पद्धतीनं चालतंय. तर अशा रीतीनं जरी मुस्लिम आम्हाला असला तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की तुळजापूरची जी व्यवस्था होती अतिशय छान त्या ठिकाणी आपले जे सरदार मंडळी होती यांनी लावलेली इथं आढळून येते. तर अशा रीतीनं हे जे काय असणारं, म्हणजेच आपण आता पाहिलं की मोगलांची कारकीर्द या ठिकाणी पाहिली. मोगलांची कारकीर्द पाहत असताना पुन्हा आणखी एकदा आपल्याला वेगळा इतिहास या ठिकाणी आपल्याला सांगतोय. तर तो इतिहास काय बघा, की खुद्द संभाजीराजांच्या वेळेला, म्हणजेच एकंदर 1781 साली 81-82 ला ज्यावेळेस आपण पाहिलं की औरंगजेबाची स्वारी या ठिकाणी आली आणि औरंगजेबाची स्वारी इथं आल्यानंतर या औरंगजेबाचं वास्तव्य तुळजाभवानीचा जो मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूला अगदी 50 ते 100 फूट अंतरावर एक मठ आहे. त्या मठामध्ये, ज्याला आपण दशावतार मठ म्हणतो, तर या मठामध्ये या औरंगजेबाचं त्या ठिकाणी 8 दिवस मुक्काम आहे. म्हणजेच एकंदर औरंगजेब सुद्धा तुळजापूरला त्या ठिकाणी आला, त्याने इथं राहिला. कारण का की औरंगजेबाचा जो मुलगा आहे शाह आलम आणि त्याचा एक सरदार आहे, या दोघांच्या संधा आजही तिथं आपल्याला उपलब्ध आहेत असं दिसून येतंय. म्हणजेच औरंगजेबाच्या रूपानं सुद्धा ही तुळजाभवानी जी असेल या तुळजाभवानीचं वास्तव्य तशाच प्रकारे इथं व्यवस्थितपणे राहिलेलं आपल्याला आढळून येते. पुन्हा त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे की हैदराबादचा निजाम आला 1724 पासून 1948 पर्यंत 225 वर्ष निजामाचा राज्यकारभार राहिला. मात्र निजामाच्या कारकिर्दीमध्ये मात्र आपण पाहिलं की तुळजाभवानीला अतिशय व्यवस्थितपणे त्याने जपण्याचं काम केलं आहे. ज्याचं क्रेडिट त्याला द्यावं हे पुरोगामित्व आहे. या जो हैदराबादचा जो निजाम होता, या हैदराबादच्या निजामानं 1909 साली, म्हणजे एकंदर आपण नेहमी भांडतो आपल्यातच, भांडणारे परकी आपल्याकडे कधी नसतात, तर आपल्यात
इथं ज्यावेळेस आपल्यामध्ये जरा कुरगुडी व्हायला लागल्या अंतर्गत, तर त्यावेळेला या निजामानं तुळजाभवानी मंदिरामध्ये पहिल्यांदा लक्ष घातलं 1909 साली. आणि 9 साली लक्ष घातल्यानंतर त्यानं एक कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे देऊले कवायत कायदा. म्हणजे देवळासाठी एक वेगळ्या अशा प्रकारचा त्यानं कायदा आपल्या घटनेमध्ये केला. आणि हे मंदिर 1909 साली पहिल्यांदा जे इथं पाटील असतील किंवा इथले असणारे बाकीची जी मंडळी असतील, हे काही सरदार मंडळी असतील, यांच्या ताब्यामध्ये मंदिर होतं. मात्र ते मंदिर आता 1909 साली कलेक्टरच्या ताब्यामध्ये निजामानं दिलं आहे. मात्र तरीसुद्धा या निजामाचं सुद्धा कौतुक मी करतो या ठिकाणी. या अर्थानं कौतुक करतो की या निजामानं काय केलं बघा, की जी काही घटना तयार केलेली आहे, या मंदिराचा प्रमुख कोण असेल, मंदिराचं जे काही ट्रस्टीचा प्रमुख असेल, तर तो कुठल्याही प्रकारचा कलेक्टर असणार आहे. म्हणजेच निजामाचा ज्यावेळेस कारकीर्द आपण पाहिली 1948ची वेळची, या कारकिर्दीमध्ये आपल्याला काय दिसतंय की निजामाचे जे काही 16 जिल्हे होते, 16 जिल्ह्यापैकी जवळपास 14 जिल्ह्याचे कलेक्टर, 15 जिल्ह्याचे कलेक्टर हे मुस्लिम असायचे. कुठलाही धर्म, कुठलाही माणूस आपल्या आल्यानंतर आपली जवळची माणसं जवळ करत असतो, हा इतिहास आहे. तर त्यानुसार या असणाऱ्या निजामानं 1909 साली देवल कवायत कायदा केल्यानंतर कलेक्टर मुस्लिम आहे, त्याला माहीत आहे, आणि म्हणून त्याने त्याचे ते काट टाकलेले आहे. भले कलेक्टर कुणी येईल, मात्र मंदिरातली व्यवस्था लावण्याकरता मधल्या बाजूचा जो व्यवस्थापक असतो, म्हणजे प्रत्यक्षपणे प्रशासन जो चालवतो तुळजापूरमध्ये, तो मात्र हिंदूच असावा, अशा प्रकारची व्यवस्था त्यानं लावली आहे. आणि म्हणून आपल्याला जर पाहिलं की एकंदर तुळजाभवानीची व्यवस्था तेव्हापासून म्हणजे कलेक्टरच्या कालखंडापासून आजतागायत बाकीच्या माणसाची तिथे नियुक्ती केली जात नाहीये. जो व्यवस्थापक असेल तो व्यवस्थापक हिंदूच असला पाहिजे, अशा प्रकारची नियमावली आजही त्या ठिकाणी पाळली जाते असं आपल्याला दिसून येतंय. म्हणजे आता कलेक्टर असतील कदाचित कुठले आलेले, किंवा त्यानंतर नायब तहसीलदारची नियुक्ती आता तिथं केली जाते. मात्र आतापर्यंत हे जपलं जातं, कारण का ज्याच्या प्रथा त्याला माहीत असतात. अशा प्रकारचं मत त्या कालखंडातल्या शासनाचं होतं, हेही आपल्याला त्या रूपानं इथं आढळून येतंय. आणि त्यामुळं हा जो काही कालखंड असेल मुस्लिमांचा कालखंड, हा व्यवस्थितपणे आपल्याला म्हणजे तुळजाभवानीच्या रूपानं या ठिकाणी जरी काही संकट आली असतील तरी सुद्धा व्यवस्थितपणे चाललेला आढळून येतोय. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं संकट इथं आपल्या असणाऱ्या या देवस्थानावर झालं नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मी पुन्हा आपण दुसऱ्या कालखंडाकडे या ठिकाणी यायचं आहे, शिवकालखंड ज्याला आपण म्हणता येईल. तर शिवकालखंडातली परिस्थिती नेमकी देवीची काय होती, तुळजापूरची व्यवस्था काय होती, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि हे पाहत असताना मी आत्ताच तुम्हाला वर्णन केलं की इथं मुस्लिम अंमल आहे, मात्र तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज किंवा एकंदर जे भोसले कुळ आहे, या भोसले कुळांची कुलदेवता, कदाचित मी वेगळ्या पद्धतीने इथं एक वाक्य वापरतो, तर ते वाक्य कुठलं आहे की या भोसले कुळांनी ज्यावेळेस तुळजाभवानीचा महिमा किंवा तुळजाभवानीला त्या ठिकाणी भजायला सुरुवात केली, पूजायला सुरुवात केली, त्यावेळेला तुळजाभवानीचा महिमा जो आणखी होता तो द्विगुणित झालेला त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय. अनेक बखरीमध्ये ज्यावेळेस आपण वर्णन पाहायला लागलो, ते वर्णन पाहत असताना तुम्ही मालोजीराजांचा कालखंड पहा. मालोजीराजांच्या कालखंडामध्ये बखरी स्पष्टपणे वर्णन करतायत. काही अतिशयोक्ती बाजूला आपण सारूया, मात्र त्यांची भक्ती आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये मालोजीराजांचं जे काही या ठिकाणचं असणारं स्थिरता होती, ही स्थिरताच मूळची तुळजाभवानीच्या रूपानं त्यांना कुठेतरी धनप्राप्ती झाली. आणि श्रीगोंद्याच्या जो कोणी असेल सावकार, त्याच्याकडे त्यांनी ते धन नेऊन ठेवलं आणि आपल्या राज्याची उभारणी करायला सुरुवात केली, आपल्या जहागिरीची उभारणी करायला सुरुवात केली. अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतंय. म्हणजे हा भाग बाजूचा दृष्टांत वगैरे हा भाग बाजूला ठेवूया, मात्र त्यांच्या रूपानं तुळजाभवानीची भक्ती सुरू झाली हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतंय. दुसरा विषय असा आहे की त्यानंतर शहाजीराजांचा कालखंड आपण पाहतो. शहाजीराजांचा कालखंड पाहत असताना आपल्याला माहित आहे की शहाजीराजांचं वास्तव्य हे मोठ्या प्रमाणावर बेंगलोर या ठिकाणी राहिलं, कर्नाटकात तिथं राहिलं. मात्र हे कर्नाटकामध्ये वास्तव्य राहत असताना सुद्धा त्यांची तुळजाभवानीची भक्ती ही आपाप होती. तुळजाभवानीला ते पूजत होते, हेही आपल्याला दिसतंय. त्याचा एकरता पुरावा आपल्याला मी देतोय, एक संदर्भ आपल्याला देतोय. तो संदर्भ म्हणजेच काय की आपल्याला माहित आहे की शहाजीराजांचं कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील होदेगिरी या ठिकाणी 23 जानेवारी 1664 निधन त्या ठिकाणी झालं. आपले सगळे संशोधक त्या ठिकाणी जात आहेत आणि जात असताना आपलं संशोधन त्या ठिकाणी करतायत की कसं निधन झालं, ते घोड्यावर बसले, घोड्यावरनं हे झालं वगैरे वगैरे.
मगाशी मी तुम्हाला बकरीचं वर्णन त्या ठिकाणी, आपलं एका संध्येचं वर्णन त्या ठिकाणी केलं की मला 1489ची सनद सापडली आणि 1489ची सनद सापडल्यानंतर बाकीच्या माणसाला आवडत नाही, आपण संशोधन त्या ठिकाणी करतो. आपल्यापैकीच काही आपल्या परिसरातील मंडळांनी मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की जी सनद जी काही काढली मी, जवळपास 10-11 फूट लांबीची सनद आहे. संदात काही ठराविक वर्गाकडे ठराविक माणसाकडेच असतात अशातला भाग नाही आहे. माझ्याकडे बऱ्याचशा संध आहेत. तर सनद काढल्यानंतर माझ्या विरोधात बरेचसं त्या ठिकाणी लिहिलं गेलं की बाबा ह्या संध्येमधलं जे वाक्य आहे हे या वळणाचं नाही, हे त्या वळणाचं अक्षर नाही आहे, याचं सुरुवात अशी होते. अहो हे सांगत असताना त्या माणसाने हे नाही सांगितलं की संध्येच्या खालच्या बाजूला काय लिहिलंय, नक्कलप्रत. नक्कलप्रत आल्यानंतर ते वळणं तुमची कशी येतील? म्हणजे एकंदर आपलं ते खरं आणि बाकीच्याचं वेगळं असं म्हणायचं जी काही प्रवृत्ती या ठिकाणी लागलेली आहे. असो, आपला हात दिसला नाही मात्र जी काय असेल बोटं त्या ठिकाणी दिसली, एवढ्यातच आपलं काय असेल झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मूळ संदर्भाला या ठिकाणी येतो. तर हा येत असताना ज्यावेळेस आपण शहाजीराजांच्या बाबतीतलं पाहिलं की अनेकांनी संशोधन त्याच्यावर केलं की इथं महाराज इथं या असणाऱ्या देसाईच्या वाड्यामध्ये तिथं राहिले वगैरे वगैरे सर्व. मात्र माझं तुळजाभवानीचं नातं त्या ठिकाणी असल्यामुळं, माझा संदर्भ वेगळा असल्यामुळं मी काय केलं की त्या गावामध्ये गेल्यानंतर 2 गोष्टी तिथं केल्या. तर त्या 2 गोष्टी कुठल्या होत्या की वेगळ्या अँगलनं तिथं संशोधन करायला सुरुवात केली. होदेगिरीमध्ये जर तुम्ही गेलात तर होदेगिरी गावामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे. याच्यावर कुणाचा कटाक्ष त्या ठिकाणी गेलेला नाहीये. मग बाकीची सर्व मंडळी काय म्हणतात की शहाजी महाराज तिथं त्या होदेगिरी गावामध्ये कशाला आले, पाळेकरांनी बंड केलं आणि त्या बंडाचा बंदोबस्त करण्याकरता आले. माझं असं एक अजून जोडून म्हणणं आहे की नुसत्या पाळेकराच्या बंडाकरता नाहीत, महाराज तिथं वारंवार शहाजीराजे येत असावेत, कारण का त्या गावामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे. मी पुन्हा त्या तुळजाभवानी शब्दावर जोर का देतोय, त्याचं कारण असं आहे की कर्नाटकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या जी काही देवता असतील, तिथले जी काही दिवे असतील, तर त्यांचं नावं काय असतात, चन्नम्मा, येल्लम्मा, कारण का तो कर्नाटक प्रांत आहे. तिथं तुळजाभवानी त्या छोट्याशा गावामध्ये असणं याच्यावर सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे. कारण का तिथं पालखी वगैरे सर्व काही घटना, सर्व काही जर आपण पाहिल्या तर त्या असणाऱ्या आपल्याला तुळजाभवानीच्या मिळत्या जुळतायत. नावच तुळजाभवानी आहे. याच्याकडे सुद्धा मी प्राकर्षानं प्रथमताच या ठिकाणी त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. पुन्हा आणखी एकदा या जातात आपल्याला शहाजी महाराजांच्या बाबतीतलं मी सांगितलं तुम्हाला की मी मुद्दाम तिथल्या असणाऱ्या शिपायाचा सत्कार केला. हनुमंताप्पा त्याचं नाव होतं. तिथल्या सरपंचाचा सत्कार एवढ्या करता केला की बाबा रे, आमच्याकडून इथं महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुणाचं जी काही समाधी असेल, कुणाची जी काही बाकीचं असेल, आमचं त्याला पावित्र्य आमच्याकडून तेवढंसं ठेवलं जात नाहीये. दुरावस्था या समाध्यांची असते. मात्र कर्नाटकामध्ये 4 एकर परिसरावर शहाजीराजांची समाधी अगदी टर्फ लावून व्यवस्थितपणे रात्रंदिवस तो माणूस काम करतोय. त्याचाही सत्कार मी त्या ठिकाणी घडवून आणला. आणि पुन्हा छोटंसं माझ्या लेखामध्ये एक वाक्य हळूच टाकलं होतं की बरे झाले महाराज आपण तिथं विश्रांती घेतली. असो, तो भाग वेगळा, कारण जाता आता थोडंसं त्याही गोष्टीकडं आपल्याला सांगणं गरजेचं असतं, म्हणून मी बाकीच्या गोष्टी सांगून पुढे जातोय. तर हे जात असताना पुन्हा आपल्याला यायचं आहे शिवरायावर. शिवराय आणि तुळजाभवानी खरं तर हे अतूट नातं आहे. कारण का की जे आपण पाहिलं असेल, जिजाऊंचा जन्मच मुळी शाकंभरी जी पौर्णिमा आहे त्या दिवशीचा जन्म आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल शिवरायांचं जी जडणघडण आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये माझी शैली जी काय अभ्यासाची असेल, कोण काय करतं मला माहित नाही नेमकं, मात्र मी माझ्या गावाकडचा इतिहास, माझ्या मुळाकडला इतिहास मी काढण्याचा प्रयत्न करतो. चित्रामध्ये गाडीला काय म्हणतात हे तुम्हाला माहित असेल, मात्र गाडीला येटण लागतं, त्याला चाबूक लागतो, बैल पळा लागला की त्याला पायकुटी घालावं लागते. अशा प्रकारे आपण गावामध्ये राहून आपल्या पद्धतीचं संशोधन या ठिकाणी करत असतो. आणि हे करत असताना पुन्हा एकदा माझी दृष्टी वेगळी त्या ठिकाणी वळली. आणि ती दृष्टी कुठं होती तर आपल्याला माहित असेल की शिवरायांचा जो जन्म होता शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी झाला. पुन्हा इथं शिवरायांचं नातं आणि तुळजाभवानीचं नातं कसं येतंय याचं एक उदाहरण आपल्या पुढे इथं मांडतोय. आणि आजही चालू आहे. म्हणजे मी काही वेगळं अशा प्रकारचं कुठलं तथ्य मांडत नाही किंवा काही मांडत नाही, जे आहे ते वास्तव आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर पहिले 2-4 वर्ष शिवरायांचं जे वास्तव्य त्या असणाऱ्या शिवनेरीवर राहिलं, जुन्नरवर राहिलं,
तर तिथं तुळजाभवानीचा संबंध कसा आला हे एक आहे. तर तिथं असणारे जुन्नर जे असेल त्या जुन्नरच्या बाजूला जी काही लेणी आहेत तर त्या लेण्याचं एका लेण्याचं नाव तुळजा लेणी आहे. म्हणजे तिथंही तुळजाभवानीचं काहीतरी वास्तव्य आलं. मात्र त्याच्या पुढचा संदर्भ मला द्यायचा आहे की तुळजाभवानी करता नगर जिल्ह्यातून पलंग आणि पालखी येत असते. म्हणजे तुळजापूरला ज्या पलंगावर देवी झोपते आणि ज्या पालखीमध्ये तुळजाभवानीला मिरवलं जातं, तिची मिरवणूक काढली जाते, तर ती पलंग आणि पालखी येते नगरमधल्या तेलेच्या घरातून. तर यापैकी जो पलंग आहे तो पलंग त्यांचं आडनावच आहे, तेल्याचं घराणं आहे. मात्र पलंग बनवण्याचं काम घोडेगाव आंबेगाव या ठिकाणी तयार केलं जातं, पुणे जिल्ह्यात तुमच्या परिसरात असणारं. आणि अशा रीतीनं जो पलंग आहे तो पलंग म्हणजेच पोळ्याच्या अमावस्येला तयार करायला सुरुवात केली जाते आणि त्याच्यानंतर हा जो पलंग असतो हा पलंग सतत महिनाभर रात्रंदिवस, पलंगाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की रात्रंदिवस याचा मार्गाक्रमण असतं. म्हणजे कुठं थांबवला जात नाही, तेवढाच विसावा घ्यायचा पुन्हा चालायचं. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं पलंग विश्रांती त्या ठिकाणी घेताना आढळून येत नाही. तर हे जो पलंग असेल हा पलंग कुठला आहे, हा तुळजाभवानीचा पलंग तयार कुठं होतोय, आंबेगाव घोडेगावला तयार होतोय. आणि याचा विसावा या शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नरला त्या ठिकाणी आहे. मग मला सांगा की या भोसले कुळांची कुलदैवता आहे, आऊसाहेबांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, बालशिवबा त्या ठिकाणी वाढतायत. जुन्नरला जर पलंग त्या ठिकाणी शिवनेरीच्या पायथ्याला आला असेल तर लहानपणीच या तुळजाभवानीचं दर्शन, या पलंगाचं दर्शन महाराजांना झालं कसं नसेल. म्हणजे हाही संदर्भ आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच लहानपणापासून आई तुळजाभवानीचा जो काही वास होता, हा वास किंवा त्यांच्या असणारी जी काही भक्ती होती या शिवरायांच्या लहानपणापासून सुरुवात झाली असेल, हे मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जर कालखंड आपण पाहिला, 2 दिवसापूर्वीच मागच्या माझं आणि संभाजी मालिकेचे जे लेखक असतील यांचं त्या ठिकाणी बोलणं झालं, प्रतापरावजी गंगवानी सर. माझंही त्या मालिकेच्या बाबतीतलं मागं बरेचसे गैरसमज होते. मात्र मी थोडंसं लॉकडाऊनच्या दरम्यान बारकाईनं जी मालिका पाहिली, या माणसानं मला जे वाक्य वापरलं, सर माझं पुरोगामित्व, माझं वाक्य, माझं जी काही मत आहे जे आहे जशाच तसं द्यायचं. म्हणून महाराजांना त्यांना आपण जर पाहिलं असेल, कवड्याची माळ, महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ त्यानं कधी काढली नाही आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून धन्यवाद देतो. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद जो असेल शिवरायांच्या पाठीशी राहिला, या असणाऱ्या अशासारख्या माणसांनी मान्य केलं. कारण काय की काही माणसं मी पाहिली, वेगळं मत या ठिकाणी मी व्यक्त करायला लागलो. कारण का अलीकडं मी सुद्धा कदाचित कधी कधी उद्विग्न त्या ठिकाणी होतो. एक भला मोठा माणूस आपल्याच परिसरात राहणारा आहे, तुळजाभवानीला बाकीच्या मोठ्या मंडळीबरोबर या ठिकाणी आला आणि आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत मंदिरामध्ये गेलो, मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही मध्ये चाललो आणि सांगितलं, चला, त्या माणसानं सांगितलं की मी मध्ये येत नाहीये. मी म्हटलं काय येत नाही, तर म्हणला मी अशा यांना मानत नाही, दगडाला वगैरे मानत नाहीये. मोठा आहेत ते, दगडाला मानत नाहीये. आणि दुर्दैवानं पुढच्याच आठवड्यामध्ये त्या माणसाचं जी काही बातमी मी पाहिली पेपरला, आणि तो माणूस वेगळ्या वाटेवरून तिकडं समजून घेण्यासाठी, वेगळा धर्म समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला होता. मी लगेच फोन केला की हे कसं काय. नाही सर, करावं लागतं. मी अशांना व्यक्तींना मी सांगू इच्छितो की आपलं जी काही कुलदैवत असतील यांना मसोबा सटवाई उशिरा लागते, मात्र लागल्यानंतर कशी लागते हे गावाकडल्या लोकांना जाऊन विचारा. ही बोलण्याची आज वेळ आलेली आहे. तुम्ही राजकारण करायचं असेल तर अशा रीतीनं मी जे डोळ्यानं पाहिलं म्हणून मी म्हणतोय, बाकीचं मी कोणावर टीका करत नाही. पर्टिक्युलरली टीका त्या ठिकाणी, टीका म्हणण्यापेक्षा माझं मत त्या ठिकाणी मांडतोय. आणि म्हणून तुम्हाला जर पदं पाहिजे असेल तर इथं गोंधून घ्या किंवा पाठीमागं डागून घ्या. मात्र आपलं जे पावित्र्य असेल, ज्याच्यामध्ये आपण जन्माला आलो, त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. आज ही तुळजाभवानीचं जे काय असेल महिमा त्या ठिकाणी आपण पाहिला, किंवा आपलं पुरोगामित्व आपण पाहिलं. आम्ही सुद्धा जो या ठिकाणी हैदराबाद मुक्तीसंग्राम 1948ला घडला, तर त्या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये आमच्या घरामध्येच आम्ही एका मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी ठेवलंच नाही तर 4 लेकरं सुद्धा आमच्या असणाऱ्या वाड्यामध्येच त्याची झाली. आणि आजही आमच्या सोबत ती आहेत. हे पुरोगामित्व अशा पद्धतीचं असतं. आपल्याला काही कुठल्या ह्याच्यामध्ये जायचं नाही असो, मात्र हे गरजेचं होतं म्हणून मी आपल्या पुढं त्या ठिकाणी मांडलं. यांना सुद्धा आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. कारण का आपल्याला दोन्हीकडून आता अडचणी यायला लागलेल्या आहेत.
तर या अडचणी सुद्धा आपल्याला या असणाऱ्या व्यासपीठावरून मांडाव्याशा वाटल्या म्हणून मी मांडल्या. असो, पुन्हा एकदा आपण तुळजाभवानीचं आणि शिवरायांचं नातं या ठिकाणी पाहायला लागलो होतो की कवड्याची माळ शिवरायांच्या गळ्यामध्ये आहे. बकरीमधलं वर्णन थोडंसं अतिशयोक्ती करणारं असेल कदाचित. प्रत्येक स्वारीची सुरुवात महाराज तुळजाभवानीच्या असणाऱ्या नामस्मरणानं करतायत अशा प्रकारचं वाक्य बकरीमध्ये त्या ठिकाणी आढळतंय. बकरी आपल्याला मान्य नाहीत, असो, मात्र तुम्हाला हे मान्यच करावं लागतं, कारण का तिला धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही 3 तलवारी आहेत त्या 3 तलवारीची नावं कुठली आहेत? भवानी तलवार, जगदंबा तलवार आणि तुळजा तलवार. ज्या मुख्य तलवारी आहेत त्यांची नावच देवीवर नाहीत. हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल ना. भवानी तलवारीसाठी तर आपण भांडतोयच वारंवार की भवानी तलवार इकडे गेली तिकडे गेली. मग शिवरायांचं भवानीचं नातं वेगळं सांगण्याची गरज काय आपल्याला, किंवा वेगळं आपण पटवून देण्याची गरज काय? म्हणून या ठिकाणी शिवरायांच्या रूपानं सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुळजाभवानीची भक्ती त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. आणि आज सुद्धा आता मी जर जमलं तर आपल्याकडं हे दाखवीन या पीपीटीच्या माध्यमातून की आज सुद्धा तुळजाभवानीला जे काही दागिने आहेत, 7 पेट्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 7 डबे आम्ही त्याला म्हणतो. एक डब्बा जो आहे तो विशेष अलंकाराचा डब्बा आहे. जो डब्बा किंवा ज्या असणाऱ्या पेटीतले दागिने खास सण समारंभाला त्या ठिकाणी घातले जातात. तर हे सण समारंभाला घालत असतानाच यातला एक दागिना महत्वाचा आहे, तर ती आहे 101 मोहरांची माळ. म्हणजे गोल जे पैसे असतात तशा प्रकारे 101 मोहर आहेत, 103 मणी आहेत. आणि या 103 मण्याची किंवा 101 मोहराची जी माळ आहे तर त्या माळेचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्या माळेवर एका बाजूला म्हणजे जे काही मोहरा आहेत एवढ्या गोल, तर त्या मोहरावर एका बाजूला आई तुळजाभवानी लिहिलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवछत्रपती लिहिलेलं आहे. म्हणजेच या शिवरायांची जी माळ आहे, शिवरायांची माळ आजही तुळजाभवानीच्या असणाऱ्या गळ्यामध्ये तिथं शोभताना आपल्याला आढळून येते. शिवरायांचं जे काही वास्तव्य होतं, शिवरायांचं जी असणारी भक्ती, याच्यापेक्षा मोठी सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. दुसरं, ज्यावेळेस आपण पाहिलं नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतात, तर यामधली एक महत्वाची पूजा जी असते ती अष्टमीला केली जाते, तर ती म्हणजेच आई तुळजाभवानी या असणाऱ्या राजांना तलवार देतानाची जी पूजा असेल, ही पूजा, अशा प्रकारची पूजा आज तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मांडलेली असते. हाही एक भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून शिवरायाने आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस 1657ला अफजलखानाचा वध त्या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडं वारंवार येणं होत नाही, आणि म्हणून प्रतापगडावर तुळजाभवानीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे सेम तशा प्रकारचं इथं माणसं पाठवली, इथले असणारे जे दिवे असेल याचं माप घेतलं, गंडकी नदीतून तिथं दगड आणला आणि ती असणारी जी देवी असेल तिची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली. म्हणजेच एकंदर शिवरायांच्या रूपानं जी तुळजाभवानी होती, या तुळजाभवानीचं जी काही कीर्ती होती याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. आणि म्हणून तुळजाभवानीच्या पाठीमागचा जे काही दरवाजा आहे त्या दरवाजेलाच नावच आपण जर पाहिलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तेही आपल्याला या ठिकाणी महत्वाचं दिसतंय. त्याच्यानंतरचा जो कालखंड आपण पाहिला तर तो कालखंड आहे संभाजीराजांचा कालखंड. संभाजीराजांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर संभाजीराजे हे काही अंशी शाक्त संप्रदायाकडे त्या ठिकाणी वळलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच एकंदर त्याच्यामध्ये शाक्तामध्ये या असणाऱ्या देवीची जास्तीत जास्त प्रमाणे प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. किंवा त्यानंतर आपण जर पाहिलं असेल की या मालिका आपण पाहतच आहात, ज्याचं वर्णन व्यवस्थितपणे पुस्तकामध्ये सुद्धा होतं की संभाजीराजांच्या गळामध्ये कवड्याची माळ त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने दाखवलेली दिसून येते. म्हणजे मृत्यूच्या जबड्यापर्यंत जाईपर्यंत सुद्धा या जी कवड्याची माळ असेल, या कवड्याची माळ महाराजांनी जपलेली आहे. सर्व काही गेलं मात्र ते वारंवार या कवड्याच्या माळेला हात लावताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणजेच एकंदर आपण कितीही बाकीचं इकडं तिकडं जायचा प्रयत्न केला, मात्र आपल्याला ही जी काही इतिहास असेल, इतिहास तिथं हालू देत नाहीये, संदर्भ आपल्याला हालू देत नाहीये. आणि म्हणून काही मंडळी जी काही सांगतात त्या ठिकाणी असं नाही झालं, तसं नाही झालं, किंवा काही मंडळी आपल्या आता तुळजाभवानी म्हटल्यानंतर शाक्तांची देवता आहे ती, किंवा एकंदर क्षत्रियांची देवता आहे, आणि क्षत्रियामधले नवस कुठले जर आपण पाहिलं असेल तर क्षत्रियामध्ये जी काही नवस असेल, तुळजाभवानीला नवस केला जातो तर तो सडा शिंपणे, कुंकवाचा सडा शिंपण्याचा जो काही नवस असेल तो नवस त्या ठिकाणी केला जातो. तुळजाभवानी आणि बाकीची जी काही 3 शक्तिपीठातला फरक मी तुम्हाला सांगतो.
तो फरक कुठला आहे मला संभाजी राजांच्या रूपाने या ठिकाणी आठवलं तर तो फरक हा आहे की इथं कुलाचार पार पाडला जातोय. बाकीच्या देवळाला तुम्ही गेलात, मंदिरामध्ये गेलात तर तिथं प्रसाद घेतलात, मध्ये दर्शन घेतलं, प्रसाद चढवला, बाहेर आलात, विषय मिटला. मात्र इथं कुलाचार चालतो. सिंहासन असेल, बाकीची जी काही पूजा अर्चा असेल, याचं इथं तुम्हाला कुलाचार या ठिकाणी पार पाडावा लागतो. आणि हा कुलाचार पार पाडत असतानाच हाच जो मी आता सांगत होतो की कुंकवाचा सडा हा सुद्धा एक प्रकारचा नवस आहे. म्हणजे एकंदर जी काही बादली असेल, भांड्यामध्ये आपण कुंकवार जे असेल ते कुंकू टाकायचं पाण्यामध्ये आणि त्याचा सडा जे असेल त्या सडा शिंपडण्याचं काम त्या ठिकाणी करायचं, हळदी आणि कुंकवाचं. आता याच्यामध्ये दोन मुद्दे घेतले. धार्मिक मुद्दा असतोच. धार्मिक मुद्दा काय आहे की जे आपलं सौभाग्य असेल याचं शिंपडणं करणं किंवा याचं असणार याच्या बळ मिळावं म्हणून करणं. मात्र मी त्याला शास्त्र वेगळं जोडतोय. तर तो कुठला असेल? लहानपणापासूनच आपल्याला क्षात्र देवता आहे किंवा क्षात्र तेज आपल्या मनामध्ये आहे. तलवार आपल्याला गाजवायची आहे, कमरेला आपल्या तलवार असते, तर ही तलवार आपल्याला गाजवायची आहे. आणि तलवार गाजवत असताना आपल्याला रक्त बघायचं आहे, आपलं रक्त बघायचं आहे, शत्रूचं रक्त त्या ठिकाणी बघायचं आहे. लहानपणापासूनच याची आपल्याला सवय व्हावी किंवा हे आपण बघावं. आणि म्हणून कदाचित हे जे काय असेल, ही कुंकू जे असेल हे शिंपडण्याचं काम त्या ठिकाणी, त्याला मी शास्त्रीय जोड त्या ठिकाणी देतो की कुंकू शिंपडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच एकंदर की अशा रीतीनं याला सुद्धा आपले लोक नाव ठेवतात. किंवा एकंदर आता तुळजाभवानी म्हटल्यानंतर अजाबली त्या ठिकाणी दिला जातो. कोर्टानेही आम्हाला अलीकडे मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. तुळजापूरचं जर बलिदान आपण पाहायला आलो तर आपण सर्वसामान्यांचं काम त्या ठिकाणी नाही आहे. आपण सहज गेलो आणि बकरं सोडवलं असं इथं होत नाही आहे. तुळजाभवानीला होमावर चारही बाजूला 4 पाय तिथं लांबून जे असेल बली द्यायचा आहे आणि तो इथं मेंढ्याचा दिला जातो ना की बकऱ्याचा नाही आहे. तर एकंदर तर जो बलिदान त्या ठिकाणी करायचा आहे तर ते करीत असताना पोटावर बकरं सोडण्याचं काम किंवा बली देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं की क्षत्रियांची जी परंपरा त्या ठिकाणी चालली असेल ही परंपरा आजही त्या ठिकाणी जपली जाते. मग यावेळेला पुन्हा आणखी एकदा आपलीच मंडळी त्या ठिकाणी धावून येतात की बाबा अशा प्रकारचं हे थांबलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की तुळजापूर आणि तुळजापूरच्या बाजूला एक चिवरी नावाचं गाव आहे. त्या चिवरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं बलिदानाची प्रथा आहे. याच्यावर आपलीच मंडळी मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. आणि त्या देवस्थानच्या बाजूला अगदी 10-12 किलोमीटरवर दुसरे एक देवस्थान आहे. मात्र तिकडं ही मंडळी जात नाहीत. त्याचे बलिदानचं त्यांना दिसत नाहीये. आणि म्हणून हा सुद्धा या ठिकाणी म्हणजे आपल्याला सुधारायचं, किती सुधारायचं हाही भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. ज्या लोकांना संभाजीराजेंचा सूर्यासारखे डोळे, सळई खुपसून सूर्यासारखे डोळे काढले, त्यावेळेला आपल्याला जेवढं बोलायचं जमलं नाही तेवढं आता आपण या ठिकाणी या असणाऱ्या गोष्टीवर त्या ठिकाणी बोलतो. माझं समर्थन त्या ठिकाणी करणं नाहीये, मात्र एकांगी नेहमी बोलतो याच्याकरता माझं त्या ठिकाणी आक्षेप असतो. समाज सुधारला तर सर्वच बाबीनं सुधारला पाहिजे, हा माझा त्या ठिकाणी आक्षेप आहे. असो, संभाजीराजांच्या रूपानं क्षत्रांची पूजा त्या ठिकाणी चालली. आणि शेवटचा जो काही मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा होता संभाजीराजांचा, तो म्हणजेच कुठला होता तर संभाजीराजांनी सुद्धा आपल्या हयातीमध्ये 2 सालंकृत हत्ती आणि घोडा देवीला दान केल्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये दिसतोय. म्हणजे एवढ्या धावपळीमध्ये ज्या संभाजीराजांची कारकीर्द 8 वर्ष 8 महिने त्या ठिकाणी चालली, तर एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा तुळजाभवानी त्यांनी दानपत्र त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला आढळून येतंय. आणि खऱ्या अर्थानं तुळजाभवानीच्या भक्तीचा महिमा जो ओसांडून व्हायला लागला या भोसले कुळांचा, तर तो महिमा कुठला आहे किंवा तो कालखंड कुठला आहे तर तो आहे छत्रपती राजारामांचा कालखंड. आणि राजाराम म्हटल्यानंतर आपल्याला ताराऊ साहेब माहीत आहेत किंवा ताराऊंचा कालखंड जो असेल, ताराबाईंचा कालखंड आहे, महाराणी ताराबाईंचा कालखंड असेल. कारण का की प्रत्यक्षपणे तुळजाभवानीला भोसले कुळांचं जे पहिलं दानपत्र आपल्याला दिसतंय, कागद दिसतो, तर तो आहे ताराबाईंचा कागद आहे. 1708 साली ताराबाई साहेबांनी रतनजन तालुक्यातील काटी आणि शेलगाव, अळजापूर नावाची जी काही गावं आहेत ही तुळजाभवानीच्या पूजेकरता तिथं दान दिलेले आपल्याला आढळून येत आहेत. म्हणजे पहिला जो संदर्भ असेल हा पहिला संदर्भ म्हणजे ताराबाईंच्या रूपाने या ठिकाणी आलेला आपल्याला आढळून येतो. आता एवढ्यावर ताराबाई साहेब थांबलेला नाही आहेत. तुळजाभवानीची पूजा अर्चा या ठिकाणी व्यवस्थितपणे लावली. एवढंच नाही तर तुळजाभवानीला रोज आपला नैवेद्य गेला पाहिजे याच्याकरता तुळजापूरमध्ये तशी व्यवस्था लावली. आणि तुम्ही सोलापूरकडून ज्यावेळेस यायला लागाल तर त्यावेळेला घाट चढण्याच्या जस्ट डाव्या बाजूला तुमचं लक्ष जर गेलं तर तिथं जी शेती आहे तर हीच कोल्हापूर संस्थानची जमीन आहे.
त्याला आपण बाग, राजेबाग म्हटलं जातं. म्हणजेच तुळजाभवानीच्या फुलाकरता तिथं बाग किंवा जमीन त्या ठिकाणी घेतली. आणि या असणाऱ्या शहरामध्ये त्या ताराबाई साहेबांनी काय केलं आहे की पूजा अर्चेची व्यवस्था त्या ठिकाणी लावलेली आपल्या आढळून येते. आणि जो नैवेद्य असेल तो नैवेद्याची व्यवस्था जी लावली आज सुद्धा ती चालू आहे. कोल्हापूर संस्थानचा आज सुद्धा नैवेद्य रोज तुळजाभवानी त्या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे ही जी परंपरा असेल ताराबाईच्या रूपानं चालू केली परंपरा साधारणतः 250-300 वर्षे त्या ठिकाणी झाली. आजही अखंडपणे त्या ठिकाणी चाललेलं आपल्या आढळून येते. तर अशा रीतीनं ताराबाई साहेबांच्या रूपानं सुद्धा या ठिकाणी ही जी देवस्थान होतं हे देवस्थान पुढं चाललेलं आपल्याला दिसून येतंय. आता ह्या तुळजाभवानीचा महिमा पाहत असताना माझी थोडंसं जगभराचा विचार मी ज्यावेळेस केला तर तुळजाभवानीचं आपल्याला मग कुठं कुठं रूप त्या ठिकाणी दिसत आहेत. याच्याकरता मुख्य 3 ठिकाणे मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस नेपाळला याकरता गेलो होतो कारण का नेपाळमध्ये 1320 साली कर्नाट वंशाचा राजा हरिसिंग आहे. या राजा हरिसिंगनं म्हणजेच कर्नाटकामध्ये राहिला राजा हरिसिंग ज्याच्यावर अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं आणि म्हणून त्यानं नेपाळचा आश्रय घेतला. आणि तिथं गेल्यानंतर त्याला तिथंही राज्य त्या ठिकाणी प्राप्ती झाली. म्हणजे त्याच्या मुलाला तिथं तो घरजावाई झाला आणि या कर्नाट वंशाची सत्ता तिथं मल्ल घराण्याची सत्ता आली. आणि त्या घराण्याची सत्ता आल्यानंतर या राजा हरिसिंगानं तिथं त्यांच्या मुलांच्या मदतीनं 3 मंदिरं त्या ठिकाणी स्थापन केली. भक्तपूर, काठमांडू आणि पाटण या 3 असणाऱ्या शहरामध्ये तुळजाभवानीची नेपाळमध्ये मंदिर आहेत. तिथल्या पूजा अर्चा सर्व काही आपल्याला या असणाऱ्या तुळजापूर सारख्याच आहेत असंही मला त्या ठिकाणी अभ्यासांती त्या ठिकाणी आढळून आलं आहे. जवळपास 10 ते 12 दिवस मुक्काम करून या 3 गावामध्ये फिरून मी तिथला बारकावा त्या ठिकाणी घेतला. सर्व काही जसं तुळजापूरमध्ये चालतंय तशाच प्रकारची व्यवस्था तिथं चाललेली आहे. तर अशा रीतीनं म्हणजे या असणाऱ्या काठमांडूचा नेपाळचा उल्लेख केल्यानंतर दुसरा उल्लेख मला पाहायचा आहे तर तो आहे चेन्नईतला. मी 2013 साली श्रीलंकेला गेल्यानंतर येता मुद्दाम चेन्नई या ठिकाणी थांबलो आणि चेन्नई रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक काली कंबल नावाचं मंदिर आहे. या काली कंबल मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर तिथं अगदी प्रवेश केलात. मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या हाताला एक तुम्हाला शिलालेख दिसतोय आणि वरच्याच बाजूला जवळपास 4 ते 5 फूट उंचीची शिवरायांची जी काही प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. मग त्या असणाऱ्या याच्यावर तुम्हाला काय दिसतंय तर ऑक्टोबर 1778 साली ज्यावेळेस कर्नाटक स्वारीवर महाराज होते 1678 तर त्यावेळेला महाराजांनी या मंदिरामध्ये आले आणि इथं त्यांनी अधिष्ठान केलं. म्हणजेच एखादा ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र असते त्यांचं अधिष्ठान केलं. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला त्या मंदिरामध्ये तिथल्या असणाऱ्या मंदिरामध्ये त्या शिलालेखावर केलेला आढळून येतोय. एवढ्यावर न थांबता आणखी एक आपल्याला जे आपल्या लोकांना इथं नेहमी प्रश्न पडत असतो की हे असं कसं तसं कसं भवानी तलवार कशी वगैरे वगैरे. मी भवानी तलवारला शास्त्रावरच घेतो ना, ह्याच्यातला भाग नाही आहे. ते बळ दिलेलं आहे महाराजांना हेही मला मान्य आहे. मात्र आपण जे शंका उपस्थित करता याच्याकरता एक तिथं गेल्यानंतर आपल्याला आणखी वेगळा प्रश्न तिथं पडतो. ठीक आहे, महाराजांना भवानी तलवार आपल्या तुळजाभवानी दिली, बाकीच्या देवांनी नाही दिली किंवा बाकीच्या देवींनी नाही दिली, तर खास तुळजाभवानी हा शब्द दिसतोय. मात्र त्या लोकांची भक्ती किती असेल बघा महाराजावर. ही काली कंबल मंदिरामध्ये एक फोटो तिथं लावलेला आहे आणि त्या फोटोमध्ये काय त्यांनी दाखवलंय की काली कंबलची देवी असेल ती देवी तिथं महाराजांना जी काही भवानी तलवार देताना त्या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे एकंदर महाराजांचा महिमा त्यांच्या कालखंडामध्ये कुठल्या प्रकारची दळणवळणाची साधनं नसताना आपला तिथपर्यंत कसा पसरला हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर तो एक संदर्भ वेगळ्या पद्धतीने मला तिथं आढळून आलेला आहे. तर त्याचाही आपल्या पुढं इथं मी थोडक्यात मांडलेला आहे. दुसरा आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आपल्याला की क्षत्रिय म्हटल्यानंतर सर्वच एक होते प्राचीन कालखंडामध्ये. तर या क्षत्रियांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो राजपूतांची 36 कुळं आणि मराठ्यांची त्यातून पुन्हा बाहेर पडलेली 96 कुळं याचा आपण अभ्यास वेगळा आहे. मात्र आपण वारंवार उल्लेख करतो की या दंडकार्यामध्ये जिथं आपण आपलं वास्तव्य आहे इथं राहतो, आपलं जे आगमन आहे आपलं आगमन हे तिकडून झालं, उत्तरेकडून झालं असं आपण नेहमी मानतो. आर्य क्षत्रियांचं आगमन तिकडून झालं असं आपण मानतो. मात्र त्याच्याच बरोबर माझं काही वेळेला असं म्हणणं आहे की पुन्हा त्याच्यानंतर
आपल्या दक्षिणेकडल्या काही लोकांचं जे आगमन किंवा प्रस्थान त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये झालं, हे सुद्धा आपल्याला दिसतंय. होळकर, शिंदिया हे तर अलीकडची मंडळी आहेत. मात्र त्या कालखंडामध्ये, कारण का की सिसोदिया जी घराणं आहे, महाराजांचं सिसोदिया घराणं जे असेल, तर या घराण्यांचं वास्तव्य आपल्याला माहित आहे की त्या परिसरामध्ये आहे. तर त्या परिसरातून महाराजांचं इकडे आगमन झालं, त्या वंशजांचं, असं आपण मानतो. मग मेवाडचा किल्ला ज्यावेळेस आपण पाहिला, तर मेवाडच्या किल्ल्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं सुद्धा तुम्हाला तुळजाभवानीचं मंदिर आहे. म्हणजे हे सुद्धा वेगळेपण आहे. मेवाडच्या किल्ल्यावर सुद्धा तुळजाभवानीचं मंदिर आपल्याला तिथं आहे. मेवाडच्या किल्ल्याविषयी वर्णन करत असताना कालच माझ्या वाचनात ती काही कथा त्या ठिकाणी आली, फार हृदयद्रावक कथा आहे, जिथं तुळजाभवानीचं वास्तव्य आहे. त्या वास्तव्याच्या ठिकाणी मेवाड किल्ल्यानं काय पाहिलं, 3 जोहार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, 3 आक्रमणं त्या मेवाडच्या किल्ल्यानं पाहिली. थोडक्यात मी आपल्या पुढे तुळजाभवानीच्या दरबाराच्या समोर ही घडलेली घटना तिथं आपण पाहतो. तर ती घटना कुठली आहे? राजस्थान किंवा आपल्या असणारे राजपूत आणि मराठा दोन्ही क्षत्रिय याच्यामध्ये फरक काय तुम्हाला मी सांगतो. तर फरक हा आहे की मराठा नेहमी लढला हा गनिमी काव्याने लढला. गनिमी काव्यामध्ये हार महत्वाची नसते, शत्रूला पराभूत करणं, शत्रूला हैराण करणं महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण हल्ला करायचा, झटपट हल्ला आणि पटकन पळा, ही जी पद्धत आपली होती. पुन्हा एकदा तयारी करून आपण पुन्हा एकदा त्याच्यावर आक्रमण करायचं. आणि म्हणून गनिमी काव्यामध्ये आपण कधी हारलो असं म्हणायचं काही कारण नाही. याच्याऐवजी राजपूत जे होते, राजपूतांचं एक वैशिष्ट्य होतं की डोक्याला एकदा त्यांनी जो केसरिया फेटा त्या ठिकाणी बांधला, त्यांनी कफन बांधलं की ती लोक मराला त्या ठिकाणी सरसवायची. हे राजपूतामध्ये झालेली आपल्या दृष्टीनं चूक आहे, मराठ्यांच्या दृष्टीनं चूक आहे. आणि म्हणून मला एक नवीन संदर्भ सापडला होता. आपण जो कमरेला दुपट्टा त्या ठिकाणी बांधतो, तर तो दुपट्टा म्हणजेच काय, ते कफन आहे. म्हणजेच एकंदर माझं जर बरं वाईट काय झालं तर शेवटचं कफन माझ्या असणाऱ्या जे काय असेल, प्रेत असेल, जे काय आपलं धड असेल त्याच्यावर त्या ठिकाणी पडावं, अशा प्रकारचा संदर्भ कालच माझ्या वाचण्यामध्ये आला. तर ते कफन घेऊन तो त्या ठिकाणी जात असतो. तर अशा असणाऱ्या मेवाडच्या किल्ल्यावर 3 अशा प्रकारच्या जोहारची त्या ठिकाणी घटना घडलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर त्या घटना पाहत असताना जोहार म्हणजे हर हर महादेवपासून जोहार अशा प्रकारच्या शब्दाला एक क्षत्रिय कुळाचा इतिहास याच्यामध्ये मी कालच वाचलं. तर त्याच्यामध्ये पहिलं जे काय असेल तर तो 1303 साली राजा भीमसिंग आणि पद्मावती, जे आपल्याला माहित आहे सर्वांना, अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं आणि तिथं पहिला जोहार त्या ठिकाणी झाला. जोहार म्हणजेच काय, आपला पती तिथं रणांगणावर पडणारा याची ज्यावेळेस जाणीव होते, तर त्यावेळेला एक मोठा अशा प्रकारचं ज्वाला पेटवले जाते आणि त्याच्यामध्ये स्वतःला अर्पण त्या ठिकाणी केलं जातं. हा आहे या असणाऱ्या हिंदू स्त्रीचा किंवा आपल्या ज्या असणाऱ्या क्षत्रिय स्त्रीचा सर्वात मोठा दागिना म्हणजेच काय असेल तर तो आहे आपलं शिलाचं रक्षण. तर हा पहिला जोहार जो असेल 1303 साली त्या ठिकाणी झाला. आणि जो दुसरा जोहार आहे तर तो झाला रतनसिंगाच्या कालखंडामध्ये 1533 साली. गुजरातच्या सुलतान बहादुरानं आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर रतनसिंगाची जी काही बाकीची जी मंडळी होती, या बाकीच्या मंडळींनी तिथं पुन्हा एकदा दुसरा जोहार त्या ठिकाणी केला. हा जोहार मात्र फारच भयानक हृदयद्रावक त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. कारण का की तिथं यांनी जे आजच्या भाषेमध्ये आपण जर पाहिलं स्फोटक ज्याला पण म्हणता येईल, त्यावेळेला सुद्धा जी काही दारू वगैरे तशा प्रकारची असेल तर त्या दारू वगैरे असेल स्फोटकं त्या ठिकाणी तयार केली. आणि त्यांना ज्यावेळेस समजलं की आपली जी मंडळी त्या ठिकाणी आता शरण आलेली आहेत किंवा हारलेली आहेत, तर स्फोटकांनी त्यांनी स्वतःला उडवून दिलं. आणि उडवून दिल्यानंतर ज्यावेळेस पाहिलं अकबरानं की काय झालं नेमकं, तर त्यावेळेला त्याला काय दिसलेलं बघा की त्याच्या समोर आपण पाहिलं की म्हणलं हे लोक कशी मेली, किती मेली, याची गणती कशी करायची. हे 1568चा मी जोहार, तिसरा जोहार या ठिकाणी सांगायला लागलो होतो. तर आपण याचं गणती कशी करायची, आणि म्हणून त्यानं जी जानवे असतात त्या जानव्याची गणती त्या ठिकाणी केली. आणि हे जानवं किती निघाले तर 74.5 मन. मी कालच राजस्थानमधले जे आमचे एक वरिष्ठ प्राध्यापक आहेत त्यांच्याशी चर्चा केली. जसं आपल्याकडे 100 किलोचा मन असतो, तिथं 54 किलोचा मन आहे. काही भागामध्ये 40-50 किलोचा मन आहे असं मला सांगितलं. तर 74.5 मन त्या ठिकाणी जानवे सापडले. आणि जानवे सापडल्यानंतर त्यानं सांगितलं की 74.5 मन म्हणजे साधारणतः 30,000 माणसं याच्यामध्ये मारली गेली. आणि एकंदर
त्यामुळे झालं काय बघा, की एक वेगळी कहाणी आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो होतो, की त्यामुळे झालं काय, की हिशोबाच्या वह्या असतील किंवा गोपनीय कागदपत्र असतील, त्या गोपनीय कागदपत्रामध्ये जसं आपण वरच्या बाजूला श्री लिहितो तसं राजस्थानमध्ये तेव्हापासून अगदी अलीकडल्या कालखंडामध्ये पर्यंत गोपनीय कागदपत्रामध्ये किंवा हिशोबाच्या वरच्या बाजूला, वहीच्या वरच्या बाजूला 74.5 लिहिलेलं होतं. म्हणजे 74 लिहून 2 रेषा काढलेल्या होत्या. मी त्याला विचारलं की याचा अर्थ काय. त्याने सांगितलं की चितोड माऱ्याको पाप, म्हणजेच एकंदर तू या असणाऱ्या कागदावर जर काही तू चुकीचं लिहिलं असेल किंवा डुप्लिकेट कागद लिहायचा प्रयत्न केला, हिशोबामध्ये जर घोळ घालण्याचा प्रयत्न केला, तर तुला त्या असणाऱ्या जे काही 74 लोक होती, 74.5 मन लोक होती, म्हणजे 30,000 लोकांचं तुला पाप लागेल. तर अशा प्रकारचा 74.5चा घोळ या ठिकाणी किंवा एक वेगळा संदर्भ या ठिकाणी मला सापडला. आपल्यापुढं मेवाडच्या किल्ल्याच्या रूपानं किंवा तुळजाभवानीचं वास्तव्य आहे म्हणून मला तिथं सुचला आणि आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. जात असताना तुळजापूरच्या बाबतीतलं, कारण का आपण सर्व क्षत्रिय माणसं असतो, क्षत्रिय माणसाचं या ठिकाणी काही वेगळं वैशिष्ट्य असतं, तो आहे आपला कुलाचार. तुळजाभवानीच्या बाबतीत मी मगाशी सांगितला की आपला कुलाचार नेमका काय असतो. आपल्याला माहित असेल की जो गोंधळ घालण्याचा जो कुलाचार आहे, देवीची पूजा अर्चा करण्याचा कुलाचार आहे. प्रथमतः आपण आव्हान करायला देवीला जातो आणि त्याच्यानंतर शेवटच्याला लग्नानंतर गोंधळ घातला तो. तर गोंधळाचा अर्थ गणदल, सर्व गणदल म्हणजेच एकंदर समूहाने एकत्रित यायचं आणि गोंधळात कशा करता घालायचा. तर त्याचं कारण आहे, ह्याचं सुद्धा प्राचीनत्व आहे. तर तो गोंधळ आहे की माझी सर्व काही जे काही शुभकार्य असतील, माझी शुभकार्य तुझ्या रूपाने त्या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून मला तुला आता समर्पित करायचा आहे, तुझा आभार मानायचा आहे. आणि म्हणून जो काही गोंधळ असेल तो गोंधळ आपण देवीचा शेवटच्या कालखंडामध्ये किंवा शेवट सर्व काही झाल्यानंतर त्या ठिकाणी घालतो. हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. मग तुळजाभवानीला वेगळं काय काय आहे, वेगळ्या परंपरा या ठिकाणी काय आहेत, तर 2-4 परंपरा या ठिकाणी मी आपल्या पुढे मांडतोय. तर त्या परंपरा कुठल्या प्रकारच्या आहेत बघा, की तुळजाभवानीला एक भक्त आहे, अंबड तालुक्यातलं, जालना जिल्ह्यातील अंबड तालुका राजुरी गाव आहे. तिथला एक भक्त प्राचीन कालखंडापासून, प्राचीन म्हणण्यापेक्षा मध्ययुगीन कालखंडामध्ये तो भक्त, त्याचं नाव आहे तुका बोंबले. तर तो बोंबलत येऊन देवीचं दर्शन घ्यायचा. म्हणून तुळजापूरमध्ये जर तुम्ही आलात आणि थोड्याच बाजूला तुळजाभवानीच्या डाव्या बाजूला जर आपण गेलात, दुसरा चौक जो लागतो तर त्या चौकाला बोंबल्या चौक नाव आहे. म्हणजेच भक्त कुठल्या प्रकारच्या तुळजाभवानीला होऊन गेले याचं एक वेगळं उदाहरण. दुसरा विषय आहे की तुळजाभवानीच्या बाजूला जिथं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिथं गरीबनाथाचा मठ आहे किंवा दशावतार मठ म्हटलं जातं, जिथं औरंगजेबाचं वास्तव्य राहिलं, त्या असणाऱ्या मठाधिपतीला वर्षातून फक्त एकदाच तुळजाभवानीला दर्शन घेण्याची मुभा आहे. इतर वेळेला त्यांना येता येत नाही आहे. त्याची कथा वेगळी आहे. मात्र त्यांना वर्षातून एकदाच त्या ठिकाणी यावं लागतं किंवा येता येतं, अशा प्रकारची परंपरा त्या ठिकाणी आहे आणि आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसते. दुसरा मुद्दा सांगायचाच माझा राहिला की जी काही तुळजाभवानीची मूर्ती आहे, त्या तुळजाभवानीच्या मूर्तीचं प्राचीनत्व आपण ज्यावेळेस पाहतो, प्राचीनत्व पाहत असताना तेव्हा ही जी मूर्ती आपण जर पाहिली असेल, ही तुळजाभवानीची मूळ मूर्ती, तर हे मूळ मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसते बघा, की जी खालची जी बाजू असेल, ह्या खालच्या बाजूला एक कूस केलेली आहे, म्हणजे अशा प्रकारचा एक दगड इथं खालच्या बाजूला आहे गोल. तर ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे तुळजाभवानीच्या, की ही मूळ मूर्ती काढता येते. म्हणजे अगदी अशी तुम्हाला उपसून मूर्ती बाजूला तिला ठेवलं जातं किंवा ठेवण्याची जी काही परंपरा असेल त्याला देवी झोपली अशा प्रकारचा आम्ही शब्द वापरतो. तर अशा प्रकारचा उल्लेख, तुळजाभवानीसारखा उल्लेख आणखी कुठल्याही देवस्थानमध्ये तिथं तुम्हाला दिसत नाहीये. तुम्हाला उत्सव मूर्ती म्हणून दुसरी मूर्ती मिरवली जाते, मात्र इथं मूळ मूर्ती काढली जाते आणि त्याच मूर्ती वर्षातून एकदा शिमोल्लंघनाच्या दिवशी तिथं तिला मिरवलं जातं. एवढंच नाही तर वर्षातून 3 वेळेला म्हणजेच 21 दिवस ही जी मूळ मूर्ती असेल, या मूळ मूर्तीला शयनग्रह जे असेल, तिचं पलंगाची जी खोली असेल, या पलंगाच्या खोलीमध्ये तिथं देवीला झोपवलं जातं. त्याला देवी झोपली असं म्हणतो. म्हणजे 3 निद्राकाल त्याचे देवीचे ठरलेले आहेत. ज्यावेळेस आपण शारदीय नवरात्र महोत्सव, नवरात्र सुरुवात होते त्याच्या अगोदर 8 दिवस, त्याच्यानंतर देवी उभा राहते 9 दिवस आणि पुन्हा शिमोल्लंघन झालं, दसरा झाला की पुन्हा देवी 5 दिवस त्या ठिकाणी झोपवली जाते त्याच पलंगावर. आणि त्याच्यानंतर आणखी एक तुळजापूरमध्ये नवरात्र असते, आपल्याला माहीतच नाही कदाचित. चैत्र पौर्णिम जे काही चैत्र असेल तर त्यावेळेला सुद्धा एक नवरात्र, शाकंभरी नवरात्र महोत्सव म्हणतो, तो खास करून तुळजापूरच्या लोकलमध्ये त्या ठिकाणी फार प्रसिद्ध आहे.
तर त्या नवरात्रीच्या अगोदर सुद्धा 8 दिवस त्या ठिकाणी देवी झोपली जाते. म्हणजेच वर्षातून 21 दिवस तुळजाभवानीची मूळ मूर्ती काढून त्या ठिकाणी पलंगावर तिथं निद्रावस्थेमध्ये ठेवलं जातं. हे तुळजाभवानीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. दुसरं आणखी की तुळजापूरमध्ये प्राचीन कालखंडापासून जपलेला आहे, आजही चालू आहे. तेलाचा घाणा इथं नाही आहे. म्हणजे तेल जे काढतो आपण तर तो तुळजापूरमध्ये कुठेही तेलाचा घाणा आपल्याला आढळून येत नाही आहे. कातडं कमवण्याचा, आज तर कातडं कमवलं जात नाही, मात्र कातडं जे काही तयार करणं वगैरे, त्याच्या चप्पल वगैरे, तर हे आजही आपण पाळलेलं आहे. दुसरं, पलंग आणि पालखी. आपण कुठल्या एखाद्या आपल्याही गावामध्ये एखादं छोटंसं देवस्थान असतं, तिथं पलंग असते, पालखी असते, त्याचं पावित्र्य आपण म्हणून आपण किती जपतो त्या गोष्टीला. मात्र तुळजाभवानीचं एक वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. जे आत्ताच सांगितलं की तुळजाभवानी ज्या पलंगावर झोपली जाते आणि ज्या पालखीमध्ये वर्षातून फक्त किती वेळ मिरवली जाते देवी, 5 मिनिटामध्ये राऊंड तिचा पूर्ण होतो आणि तासभराच्या आत तर हा विधी संपला जातो. मगाशी सुरुवातीला मी सांगितल्यासारखं तुळजाभवानीला नगरवरून पालखी आणि पलंग इथं येतो. मात्र वेगळं वैशिष्ट्य काय, ज्या वेळेला ह्याचं काम संपतं किंवा ही विधी पार पाडला जातो त्यानंतर पलंग आणि पालखी ही दोन्ही, त्याची जी काही मुख्य वरच्या बाजूचा दांड काढला जातो आणि पलंग आणि पालखी होमामध्ये टाकून ती जाळली जाते, नष्ट केली जाते. हे वेगळं वैशिष्ट्य आहे तुळजाभवानीचं. म्हणजे पलंग आणि पालखी बाकी ठिकाणी पवित्र म्हटलं जातं, मात्र इथं वरचा दांड काढायचा आणि बाकीचा जो काही खालचा असेल तो दरवर्षी तिथं जाळून नष्ट केला जातो. हे वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला याकडं पाहता येईल. आता सांगितलं कुलाचार कशा प्रकारचे आहेत, हे कुलाचारही आपण पाहिले. तर या माध्यमातून ज्यावेळेस आपण तुळजापूरला येतो, तुळजापूरला आल्यानंतर तुळजापूरच्या देवस्थानचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की तुळजापूरचे पुजारी नेमके कोण, तर महाराष्ट्रातलं एकमेव देवस्थान असावं इथं मराठ्यांचे पुजारी आहेत. मात्र मराठ्याबरोबरच मराठ्यांची पुन्हा बरोबरच इथं जी काही मराठ्यांचे सुद्धा 2 या ठिकाणी पूजेची व्यवस्था इथं लावली आहे. भोपे पुजारी वेगळं मंडळ आहे, पाळीकर पुजारी वेगळं मंडळ आहे, दोन्ही मराठी मंडळी आहेत. त्याच्यानंतर उपाधी मंडळी ब्राह्मणाची आहेत. आणि याचबरोबर तुळजापूरला प्रत्येक जातीकरता कुणालाही पाहुणा म्हणून तुम्ही केला तर कुठल्याही जातीकरता जर पाहिजे असेल, धर्माकरता पाहिजे असेल तर याच्याकरता सेपरेट स्वतंत्रपणे पुजारी त्या ठिकाणी असतात. नुसते असतात अशातला भाग नाही आहे. तुम्ही त्या पुजाऱ्याकडे गेलात तर तुम्हाला सांगेल, तुम्हाला पुजारी माहीत असला पाहिजे, तुम्हाला तुमची पूर्वजांचं सर्व काही बाड जे असेल, सर्व काही जे काय असेल माहिती, तर त्या असणाऱ्या बाडामध्ये तुळजापूरची जी आमची पुजारी मंडळ असतील त्या पुजारी मंडळाकडे व्यवस्थितपणे टिपण आपलं ठेवलेलं असतं. मलाच आता अगदी मागच्याच वर्षी या 5-6 महिन्यामध्ये आपले माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सर्व काही सह्यानिशी पत्र त्या ठिकाणी सापडली. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब तुळजापूरला कधी आले, एकदा तर चव्हाण साहेब याच्या दिवशी आले आहेत, शिवजयंती दिवशी आले आहेत आणि त्यांनी सही करून ठेवली आहे शिवजयंती म्हणून. म्हणजे चव्हाण साहेब सुद्धा वारंवार तुळजापूरला त्या ठिकाणी आले. तशा प्रकारचं पत्र आहेत. त्यांचे पूर्वज कधी आले, त्यांचे वडील कधी आले, आजोबा कधी आले, तर अशा रीतीने एकंदर आपण तुळजापूरला जर आलो तर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतंय की सर्व काही जे काय असेल, आपलं बाळ जे असेल, इथं आपल्या असणाऱ्या आमच्या पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी आज सुद्धा मेंटेन केलेलं आढळून येत आहे. म्हणजे जे काही तुळजाभवानीच्या जे 3-4 पूजा ज्या चालतात दिवसभरामध्ये, सकाळी मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ होतं, मग ते त्याच्यामध्ये वेळेमध्ये बदल आहे, कधी 4:30-5ला होतं, दसऱ्यामध्ये कदाचित 3ला 12-12:30ला सुद्धा होतं. तर सकाळचं असणारं चरणतीर्थ आहे. त्याच्यानंतर असणारी मुख्य पूजा सिंहासन पूजा त्या ठिकाणी चालते, दिवसभर पुन्हा दर्शन होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी एकदा पुन्हा सिंहासन पूजा त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हे सर्व काही दिवसभरातून मंदिर जे अस्वच्छ झालेलं असतं त्याच्याकरता प्रक्षाळ पूजा म्हटलं जातं त्याला. म्हणजे सर्व मंदिर स्वच्छ घ्यायचं विधीपूर्वक आणि पुन्हा मंदिर ज्यावेळेस 10-10:30च्या आसपास बंद केलं जातं. अशा प्रकारच्या 4 पूजा त्या ठिकाणी पार पाडल्या जातात. तर या अखंड असणारा जो काही तुळजाभवानीचा जो महिमा असेल, हा महिमा या ठिकाणी आज कित्येक वर्ष झाले या ठिकाणी पार पाडलेला या ठिकाणी दिसतो आपल्याला. आणि तुळजाभवानीचा महिमा पार पाडत असताना म्हणजे खास करून आपला महाराष्ट्र तर आहेच, महाराष्ट्रातल्या अनेक अशा प्रकारचे माझ्याकडे जवळपास 40-50 संधा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सरदार मंडळीच्या संधा त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सरदार मंडळींनी दानपत्र तुळजाभवानीला दिलं आहे. शाहूराजांचं इथं मुक्काम आहे किंवा त्यांनी दानपत्र त्या ठिकाणी दिलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी या ठिकाणी दानपत्र दिली आणि त्याचाही संधा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अनेक सरदार मंडळीबरोबरच आंध्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, इथली मंडळी या ठिकाणी देवीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भजताना त्या ठिकाणी पूजा अर्चा करताना त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. तर हा जो देवीचा महिमा चाललेला आहे, हा देवीचा महिमा असाच अखंडपणे त्या ठिकाणी चाललेला आहे. आपला धर्म, आपल्या ह्या परंपरा, आपले कुलाचार हे कशा करता तर मनशांती करता करतो, तो तुमच्याच हातून घडत असतो. म्हणून काही
उपटसुमो मंडळी त्या ठिकाणी म्हणतात की देवाने आता दार बंद केले. अरे देवाने दरवाजे मंदिरं तुम्ही स्थापन केली ना, त्याचं रक्षण करण्याचं काम तुमचंच आहे. तर हे मनशांती करता असतात. त्याच्यासारखी मनशांती दुसरीकडे कुठं मिळत नाही आहे. तुमचं कर्तृत्व फुलण्याकरता तुला कुठेतरी मनशांतीची गरज असते आणि ही मनशांती आपल्याला आपली कुलदैवता देत असते. आणि कुलदैवता जर आपण पाहिलं असेल, आज आपल्या घरामध्ये वाटण्या जरी झाल्या असतील, त्या वाटण्यामध्ये आपल्याला परंपरा काय पडली बघा, की जो मोठा मुलगा असतो त्या मोठ्या मुलाला घरातले टाक, घरातले देव द्यावे आणि त्याला जो काही घर असेल ते द्यावं. भलेही बागायती जमीन म्हणजे उत्पन्नाचं साधन धाकट्यानं घ्यावं आणि कुलाचार थोरल्याने घ्यावेत. आणि म्हणून ज्या वेळेला एखाद्या गरीब माणसाच्या किंवा वेगळ्या माणसाच्या मी घरी जातो, वेगवेगळ्या प्रकारची सरदार शिलेदार मंडळीच्या मी घरी जातो, ऐतिहासिक जे काही घराणे त्यांच्या घरी ज्यावेळेस जातो, तर मला कौतुकाने ते दाखवतात की सर हे पहा, आमची तुळजाभवानीची मूर्ती, आमची ही कुलदैवत आहे. मी म्हटलं कधीची आहे? ते सांगतात मला माहित नाही, 300 वर्ष झाली का 400 वर्ष झाली. म्हणजेच ही जी काही कुलदैवता आहे, ही कुलदैवता आजही आपल्या देवारामध्ये त्या ठिकाणी वास करते. आणि या कुलदेवतेच्या रूपानंच आपला जो महिमा असेल, अखंड महिमा असेल, बाकीच्या इतर गोष्टीला आपण कुठल्याही प्रकारे गेलो असेल, मात्र आपले जे कुलदैवत, ही कुलदैवताच त्या ठिकाणी असतात. कारण का ती कुळाची देवता असते, कधी काळी आपल्या पूर्वजांनी ती मानलेली देवता असते. तर अशा प्रकारची देवता आज आपल्याला त्याचा जो काही वास असेल, तो वास या ठिकाणी, तिचा महिमा या ठिकाणी आपल्यामध्ये चाललेला आहे, परिसरामध्ये चाललेला आहे. आणि त्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा आपल्या